नमस्ते. आज एक पेशंटचा रुग्णानुभव आणि त्या अनुभवामधून आलेले निरीक्षण तुमच्यापुढे तुमचं निदान करण्यामध्ये तुम्हाला मदत व्हावी आणि निदान करत असताना किती छोटेसे बारकावे असतात जिथे गुंतवणूक आजाराची किंवा आजारांची मुळं शोधताना गुंतवणूक असते, ह्याचं गांभीर्य लक्षात यावं यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. एक 28 वर्षाची तरुण स्त्री, युवा, जिची फर्स्ट प्रेग्नन्सीच एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणून ऑपरेट करावं लागलं तिला, आणि मग त्या शस्त्रक्रियेनंतर तिला काही आजार सुरू झाले. त्या आजारांमध्ये कोरड्या ढेकरा, ज्याला आपण शुष्क उद्गार म्हणतो, पोट गच्च राहणे, अपान सशब्द गॅसेस होणे, त्याचा आवाज होणे, डोकं दुखणे, चक्कर येणे, दौर्बल्य, ज्याला आपण जनरलाइज्ड विकनेस म्हणतो, गळून गेल्यासारखं वाटणं, सतत अवसान नसल्यासारखं वाटणं, मलशुष्कता, सकुंथन आणि मलमूत्र प्रवृत्ती तिची असमाधानकारक, ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच मूत्रप्रवृत्ती पण रात्रीच आणि अत्याधिक, जे 5-5 मिनटाला पण बऱ्याच वेळेस जावं लागायचं. अशा पद्धतीनं अत्याधिक मूत्रप्रवृत्ती, मलशुष्कता आणि गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स, मल्टिपल युटेराइन फायब्रॉइड्स, म्हणजे जी अजून जीवनाचे तारुण्यावस्था किंवा लग्नानंतर जे काही जीवन जगायला पाहिजे त्या सगळ्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये फर्स्ट प्रेग्नन्सीच तशा पद्धतीची आली आणि तिच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न उपस्थित झाले. आणि एका व्हिजिटच्या दरम्यान ही केस माझ्या पुढे आली अशा लक्षणांनी युक्त. कारण साधारणपणे प्रश्न पडणं गरजेचं आहे, किंवा पहिल्याच प्रेग्नन्सीमध्ये अशा पद्धतीचं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तर त्या स्त्रीने आयुष्य पुढं कसं जगायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने ह्याचे कारणांशी जोड आहे आजारांमध्ये, हे सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने आपण विचार करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि कुठे कुठे कशा पद्धतीनं कारणांची मुळं असतात, रोगाच्या कारणांची मुळं. रोगापुरतं ट्रीटमेंट ठीक आहे, आपण युटेराइन फायब्रॉइड तिचा दुरुस्त करायचा किंवा अजून काही गोष्टी, एक्टोपिक प्रेग्नन्सी होणार नाही किंवा आपण क्षेत्र किंवा गर्भाशय याला बल देणारी ट्रीटमेंट, अनेक चिकित्सा पद्धतीनं आपण विचार करू शकतो. नुसतं रोग आणि त्याची चिकित्सा जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत वरवरच्या गोष्टी पद्धतीनं. परंतु ज्यावेळेस जीवसाक्षिणी नाडी बघितल्या गेली की आणि तिच्या पद्धतीचे ह्याची मूळ कारणं कुठं आहेत आणि हिच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग का घडले, ज्याला आपण म्हणतो ना भोग, एवढ्या कमी वयामध्ये कशा पद्धतीने आले, आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस जीवसाक्षिणी नाडी कारणमीमांसा कळत नाही आहे किंवा संप्राप्ती का झाली असेल, काही चुका आहारविहारामध्ये दिसत नाही आहेत, तर कशा पद्धतीने ह्याचे मूळ शोधले पाहिजे, ज्याला आपण हेतुविपरीत चिकित्सा म्हणतो, किंवा त्या पद्धतीची चिकित्सा जी अपनर्भवाकडे घेऊन जाईल, त्याच्या मुळात मूळ कारण शोधेल. समवायी कारण जर नष्ट झालं तर तिच्या आयुष्यामध्ये तशा पद्धतीचे प्रसंग वारंवार तिला सामोरं जावं लागणार नाही. ह्या दृष्टिकोनातून जीवसाक्षिणी नाडी बघण्याचं कारण होतं. आणि जीवसाक्षिणी नाडी का बघायला पाहिजे, तर ज्यावेळेस आपल्याला संप्राप्तीची शाश्वती व्यवस्थित येत नाही किंवा ज्याला आपण पिन पॉईंट डायग्नोसिस म्हणतो किंवा मूळ हेतू कळत नाहीत, समवायी, ज्याला आपण समवायी कारण म्हणतो, जे सतत आपण घेऊन हिंडतो, ते कळायला पाहिजे, म्हणून जीवसाक्षिणी नाडी बघण्यात आली. तर जीवसाक्षिणी नाडीमध्ये अतिकामुकता, वाईट विचार आणि चांगला एकही विचार येत नाही, अशा पद्धतीचं ही नाडी होती. आणि त्या नाडीमध्ये ज्यावेळेस पेशंटला चौकशी केली लगेच कळल्या तर पेशंटली होकारार्थी मान डोलावली. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचं कारण जे आहेत, ह्या परत कारणांमध्ये ज्यावेळेस आपण नाडी पाहिली त्यावेळेस स्पष्टतेने मी ती वाचून दाखवतो, म्हणजे दुसरा तिसरा कोणता शब्द माझ्या मनाचा त्यामध्ये येणार नाही. नाडी सांगते त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. मला जगायचं नाही, मला कुणावर भरोसा नाही, माझा जन्मच का झाला आहे माहिती नाही, परत प्रश्नचिन्ह.
मी नसतेच तर खूप चांगलं झालं असतं. सतत वाईट घाणेरडेच विचाराने माझं जीवन बरबटलं आहे. ते माझ्या हातात नाही. ह्याच्यातच सगळी शक्ती आणि ताकद, तिची ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, वाया जात आहे. दॅट इज अ एनर्जी इम्बॅलन्स. मग ह्या रुग्णांमध्ये काय होतं आहे, तर तिची ऊर्जाच इम्बॅलन्स आहे. मग तिला प्रश्न कशाचा पडला आहे तिच्या आयुष्यात, तर जन्मच का झाला आहे आणि माहिती नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीची ज्यावेळेस शहानिशा करण्यात आली, तर त्या पेशंटनी नाडीचं जे काही सांगण्यात आली ती पूर्ण 100% बरोबर आहे असं सहमती ती पेशंट, तिची बहीण आणि तिचे एक नातेवाईक सोबत होते, त्या सगळ्यांनी बरोबर आहे सर म्हणून सांगितलं. कारण काय हिस्ट्रीमध्ये काय घडलं होतं, तर आई मेंदूज्वराने आणि वडील कोविडमध्ये गेले होते. का आईवडिलांचा हा अपघाती अचानक झालेला मृत्यू, त्यांच्याकडून आलेल्या तीव्र वासनांचा परिणाम आणि स्वरूप हे सगळं घडत आहे. ह्याचेही मूळ ज्यावेळेस घडले, तर त्या मुळाकडे आपण ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लक्षात आलं की आईवडिलांचा झालेला अपघाती मृत्यू, जिथे मनावरती ठेच पोचली आणि हे तिच्या आयुष्यामध्ये का येतं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे जे वाईट विचार आहेत किंवा चांगला विचार एकही नाही, ही अवस्था ज्यावेळेस बघितली, तर आईवडिलांच्या अपघाती मृत्यू आणि त्या पद्धतीतून आलेल्या तीव्र वासनांचा परिणाम स्वरूप हे सगळं तिच्या आयुष्यामध्ये घडत आहे. मग वयाच्या ह्या 14व्या वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत घडत आहेत. म्हणजे आज ती 28 वर्षाची तरुण स्त्री जरी असली तरी त्याच्यापासून सुटका किंवा वाईट विचारांपासूनची सुटका आणि तिच्या आयुष्यामध्ये तिला पडलेले जे प्रश्न आहेत, ज्याला खऱ्या अर्थानं माझा जन्म का झाला आहे आणि मी माहिती नाही आणि मी नसतेच तर खूप चांगलं झालं असतं, ही जी भावना तिच्या मनामध्ये पडली आहे, तिच्यापासून तिला अगोदर मुक्त होणं गरजेचं आहे. चिकित्सा ही फक्त एखाद्या रोगाची करून नाही जमत, तर रोगांमध्ये दडलेल्या त्या कारण साखळींची किंवा त्या पद्धतीनं आयुर्वेद ज्याला प्रसन्न आत्मा मन इंद्रिय ही अवस्था म्हणतो, फक्त फिजिकल फिटनेस किंवा शारीरिक आरोग्य पुरतं किंवा त्या अवयवापुरता किंवा एखाद्या सिस्टीमपुरता विचार करून इथे जमत नाही, किंवा नुसतं सायकॅट्री म्हणून किंवा सायकोलॉजिकल किंवा सायकोसोमॅटिक म्हणून पण विचार करून जमत नाही. पण आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार जर विचार केला तर इथे प्रसन्न आत्मा, प्रसन्न मन आणि प्रसन्न इंद्रिय ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्याची मुळं आपण त्यावेळेसच त्या आजाराची पूर्णपणे कापून टाकू शकतो, नष्ट करू शकतो. अदरवाईज फक्त काय करेल, रुग्ण येईल आपल्याकडे, ट्रीटमेंट घेईल आणि आपण उपचार करू, परंतु जे बेसिक कॉज ज्याला आपण म्हणतो, ज्याला समवायी कारण म्हणू, तिचं आयुष्य ज्या भावनांवरती, ज्या विचारांवरती ती उभा केले तिने, ते कन्स्ट्रक्टिव्ह नाही आहेत. त्यामुळे आपण खूप विचार करायला पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह वेने डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करण्यासाठी.